मालवणमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, अवघ्या 8 महिन्यात कोसळला आणि पंतप्रधानांच्या हस्ते गेल्या डिसेंबरमध्ये त्याचं उद्घाटन झालं। अत्यंत घाईघाईनं लोकसभा निवडणुका तोंडावर ठेवून त्यांनी घाईघाईनं उद्घाटन केलं। अत्यंत तकलादू पद्धतीचं काम केलं। ठेकेदार कोण होते मला माहीत नाही, पण संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम झालं त्यांचा राजीनामा ताबडतोब घ्यायला हवा। सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री जे आहेत, आणि खरं म्हणजे महाराजांनाच हे सरकार मान्य नाही। नरेंद्र मोदींकडून झालेली प्रतिष्ठापना त्या पुतळ्याची आणि हे सरकार गद्दारांच्या हातून ज्या पुतळ्याचं उद्घाटन करून घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांना हे गद्दारांचं सरकार मान्य नाही आणि मला वाटतं म्हणून हा सगळा प्रकोप झालेला आहे। कंगना के बयान से बीजेपी ने अपने आप को किनारा कर लिया है। देखिए जिस जल्दबाजी में लोकसभा चुनाव को ध्यान में रखकर सिंधुदुर्ग किले पर वो जो स्टैचू का उद्घाटन किया, मुझे लगता है बहुत ही घटिया तरीके से काम किया। छत्रपति शिवाजी महाराज एक ऐसी युग पुरुष थे जिनके लिए थोड़ा टाइम देना चाहिए था, लेकिन चुनाव के लिए, वोटों के लिए छत्रपति शिवाजी महाराज का अपमान किया। मोदी जी के हाथ से प्रतिष्ठापना की, लगता है छत्रपति शिवाजी महाराज को ये मान्य नहीं था। कंगना के बयान से बीजेपी ने किनारा कर लिया, ऐसा क्या बोलेंगे? काम हमको काम बहुत है, कितना काम है आपको उनको पता चलेगा। छत्रपतींचा एक साधा पुतळा ते उभारू शकले नाही, तोही कोसळला। सर, कंगना के बयान से बीजेपी ने किनारा कर लिया है, क्या बोलेंगे? सर, कंगना के बयान से बीजेपी ने किनारा कर लिया अपने आप को। सर, कंगना के बयान से बीजेपी ने किनारा कर लिया है। देखिए, ऐसे बहुत से बयान हैं कंगना के। बीजेपी को आने वाले दिनों में किनारा करना पड़ेगा और एक दिन वो कंगना को भी किनारा कर देंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।